जय श्रीराम. आपल्या गंगानंद गोसंवर्धन गोशाळेत आपण ज्या गौऱ्या थापतोय, तर ह्या गौऱ्या एक धार्मिक विधीसाठी आणि जे अंत्यविधीसाठी आपल्या इथून जे बाकीचे लोक नेतात, तर आपल्या गावातले आपलं नाव पूर्ण सांगा आणि आपण कुठे राहतो आणि कशासाठी नेता. बरोबर. माझे नाव प्रशांत दगडू पाटील. मी राहणार घोसल्याचाच आहे, परंतु मी सध्या जळगावला राहतो. आणि ह्या गौऱ्या मी अग्निहोत्रासाठी घेऊन जातोय. अग्निहोत्र एक विधी अशी असते की जी सूर्यास्त आणि सूर्योदय आणि सूर्यास्त अशा दोन वेळेस केली जाते. आणि फक्त 1-2 मिनिटासाठी ही विधी असते, परंतु याचे फायदे असे आहेत की तुमच्या घरामध्ये ओझोन वायू तयार होतो आणि एक प्रकारचं वातावरण निर्मिती चांगली होते. जे अनावश्यक जीवजंतू असतात, जे शरीराला घातक असतात, व्हायरल म्हणतो आपण त्यांना, हे व्हायरल इन्फेक्शन जे आहे याच्यापासून याचा बचाव होतो. आणि याचे भरपूर अजून प्रमाणात फायदे आहेत. ही गौरी जाळल्यानंतर हिची राख जर आपण पाण्यात टाकून थोडी चिमूटभर पाण्यात टाकून घेतली तर आपलं ऑक्सिजन कन्झम्पशन वाढतं, म्हणजे आपली फुफ्फुसांची ऑक्सिजन घेण्याची जी ताकद आहे ही वाढते. तर आपण जे घोसल्या गावामध्ये शोभायात्रा काढतोय एकादशीले, तर कमीत कमी आपण आतापर्यंत 170 महिलांना आपण ते अग्निहोत्राची पावडर गावात दिली आणि सांगितले की तुमचे जर टोंगे दुखत असले किंवा कंबर दुखत असले तर हे तुम्ही घ्या. तर याच्यामध्ये बाकीच्यांनी घेतली असेल, बाकीच्यांना नाही घेतली असेल, बाकीच्यांना फेकली असेल, तर याच्यातले 40-50 जणांचे चांगले रिझल्ट आहे. तर आवर्जून काही काही सांगतात की बा ते आम्हाला अग्निहोत्राची पावडर द्या. तर जे तुम्ही सांगताय की अग्निहोत्राची पावडर चिमूटभर घेतल्यानंतर काय फायदे, आणखी काय सांगता येईल तुम्हाला? ते आयुर्वेदिक फायदे म्हणजे शरीरासाठी तर फायदे आहेत. मी सांगितलं ना, ऑक्सिजन कन्झम्पशन वाढलं म्हणजे ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटी वाढली, म्हणजे तुमचे भरपूर प्रमाणात जे आजार आहेत ते भरपूर नष्ट होतात. उदाहरणार्थ वात प्रकार कमी होतो, नंतर तुमच्या फुफ्फुसाची ताकद वाढली म्हणजे सर्व शरीराचीच ताकद वाढून जाते. असे अनेक फायदे आहेत अग्निहोत्राचे. आणि त्याच्या राखेपासून खूप फायदे होतात, विशेष करून गाईच्या गौरीपासूनच. चालेल. जय श्रीराम. आपण एवढी माहिती सांगल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.